नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या स्टडीवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 19 एप्रिल चालू घडामोडी पाहणार आहोत. येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी सरळ सेवेसाठी खास अत्यंत उपयोगी असणार आहे, जे की पोलीस भरती, तलाठ भरती आणि ग्रामसेवक भरती आणि उच्च न्यायालय भरतीसाठी खास करून आज आपण प्रश्न घेऊन आलेले मित्रांनो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार लोकसभा व राज्यसभा महिलांसाठी किती टक्के आरक्षण मंजूर झालेले आहे? तर मित्रांनो, जे काही नारी शक्तिवंदन अधिनियमानुसार लोकसभा व राज्यसभा यांचं जे काय आरक्षण आहे मित्रांनो, ते आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 33% आरक्षण हे नारी शक्ती वंदननुसार लोकसभा व राज्यसभेत महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. कारण की जे की नारी शक्ती वंदन अधिनियम वुमन रिझर्व्ह बिल अंतर्गत संसद व विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण हे देण्यात आलेले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, भारताची पहिली उघडपणे क्विअर समलैंगिक राज्यसभा सदस्य कोण आहे? तर मित्रांनो, जी काही भारतात सध्या उघडपणे क्विअर जी काही समलैंगिक राज्यसभा सदस्य ह्या मेनका गुरुस्वामी ह्या आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की मेनका गुरुस्वामी या LGBTQ+ या समाजातील पहिल्या उघडपणे ओळखल्या गेलेल्या त्या व्यक्ती आहेत आणि ज्यांनी राज्यसभेतसुद्धा सध्या स्थान मिळवले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, प्रधानमंत्री मृदा योजनेला 8 एप्रिल 2026 रोजी किती वर्ष पूर्ण झाली आहे? तर मित्रांनो, जे काही मुद्रा लोन मिळतं मित्रांनो, त्या योजनेला किती वर्ष झाले 8 एप्रिलला? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की प्रधानमंत्री मृदा योजनेला 8 एप्रिल 2026 रोजी 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की ही जी योजना आहे मित्रांनो 2015 सुरू झालेली आहे मित्रांनो आणि 2026 त्याला 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रश्न आपला तिसरा, पोषण पखवाडा 2026 कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जो काही पोषण पखवाडा 2026 मित्रांनो तो 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये पोषण पखवाडा आपण साजरा केला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की जो काही 9 ते 23 एप्रिल, कारण की पोषण जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा पंधरवडा आपण साजरा केला जातो. म्हणून आपण याला 9 ते 23 एप्रिलमध्ये आपण पोषण पखवाडा म्हणून ओळखला जातो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा पाचवा, वर्ल्ड 10K बँगलोर 2026 आंतरराष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहे? तर मित्रांनो, जो काही वर्ल्ड 10K बँगलोर 2026 आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. मो फराह हा आंतरराष्ट्रीय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून झालेला आहे मित्रांनो. कारण की जो मो फराह हा एक प्रसिद्ध धावपटू आहे आणि तो मो फराह यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणून तो एक प्रसिद्ध धावपटू आहे म्हणून त्याची निवड करण्यात आली. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा, येस बँकेचे नवीन MD आणि CEO एप्रिल 2026 कोण आहेत? तर मित्रांनो, येस बँकेचे नवे MD आणि CEO कोण आहेत?
तर मित्रांनो प्रशांत कुमार हे येस बँकेचे नवीन MD आणि CEO एप्रिलमध्ये झालेले आहे मित्रांनो. कारण की तो प्रशांत कुमार हे एकदा झाले ते त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारण्यात आलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा. आर्टेमिस 2 मोहिमेने पृथ्वीपासून किती अंतर गाठले आहे? तर मित्रांनो जे की 2,48,555 मैल इतके आर्टेमिस 2 या मोहिमेने पृथ्वीपासून अंतर गाठलेले आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. कारण की ही मानवाने गाठवलेली सर्वात जास्त अंतरापैकी एक अंतर आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा. मॉर्गन स्टॅनलेने FI 2027साठी भारताचा GDP अंदाज किती केला आहे? तर मित्रांनो जो काही मॉर्गन स्टॅनलेने आपला जो काही FI 2027चा जो काही भारताचा अंदाज GDP आहे तो मित्रांनो 6.0 इतका केलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. कारण की जो काही आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आणि अंदाज त्याचा कमी करण्यात आलेला आहे आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा. अमूल ब्रँडचा 2025-26 मधील टर्नओव्हर किती आहे? तर मित्रांनो जो काही अमूल ब्रँडचा जो 2025 आणि 26चा जो काही टर्नओव्हर आहे मित्रांनो 1,00,000 कोटी प्लस आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर C हे योग्य उत्तर होईल. कारण की अमूलने 1,00,000 कोटींचा टप्पा पार केलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर C हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा. कर्करोग मिसेल्स नोटिफेबल डिसीज घोषित करणारे राज्य कोणते? मिसेल्स म्हणजे कर्करोग जो काही रोग घोषित करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र आपलं राज्य कर्करोग घोषित करणारे राज्य म्हणून ठरलेलं आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. कारण की संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 11वा. पहिले व्यावसायिक U6GHZ इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केलेले आहे? U6GHZ हे मित्रांनो चीन या देशाने सुरू केलेले आहे नेटवर्क. कारण की म्हणून आपला ऑप्शन नंबर B हे योग्य उत्तर होईल. चीनने उच्च गती इंटरनेटमध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि ते सध्याचा नवीनच लॉन्च केलेला आहे मित्रांनो U6GHZ इंटरनेट मित्रांनो. प्रश्न आपला 12वा. इंटेल APJ क्षेत्रासाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे मित्रांनो? इंटेल APJ क्षेत्रासाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो जे काही आपलं संतोष विश्वनाथम यांची जी काही निवड झालेली आहे मित्रांनो इंटेल या महत्त्वाची जी काही कंपनी आहे मित्रांनो त्याची जबाबदारी पार पाडण्यात जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर C हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13वा. वर्ल्ड पॅरा आर्चे 2000 बँकॉकमध्ये भारताचे स्थान किती आहे? तर मित्रांनो वर्ल्ड पॅरा आर्चेमध्ये भारताचे जे काही स्थान आहे मित्रांनो दुसरे आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 B हे योग्य उत्तर होईल. कारण भारताने उत्कृष्ट कामगिरी करत दुसरे स्थान मिळवलेले आहे मित्रांनो वर्ल्ड पॅरा आर्चेमध्ये 2026 मध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 14वा. करसाती AI वेबसाईट कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे मित्रांनो? करसाती AI ही जी वेबसाईट आहे मित्रांनो आयकर विभागाने सुरू केलेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर C हे योग्य उत्तर होईल. कारण की करदात्यांसाठी AI आधारित मदत प्रणाली
घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 15वा. AI फॉर एव्हरीवन स्किल सेंटर कोणत्या कंपनीने सुरू केलेले आहे मित्रांनो? AI फॉर एव्हरीवन स्किल सेंटर हे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट या कंपनी सुरुवात केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की AI शिक्षणासाठी मायक्रोसॉफ्ट पुढे आलेला आहे मित्रांनो सध्याच्या 2026मध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 16वा. PFBR क्रिटिकॅलिटी गाठवणारा भारत कितवा देश आहे? तर मित्रांनो जो काही PFBR हा क्रिटिकॅलिटी वापरणारा देश हा आपला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. कारण की भारत हा दुसरा देश ठरलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 17वा. PFBR भारतात कुठे आहे मित्रांनो सध्या? कारण की PFBR हे भारतात मित्रांनो कल्पकम या ठिकाणी PFBR हे भारतात आहे मित्रांनो. कारण की ते तामिळनाडू या राज्यामध्ये अस्तित्वात आहे मित्रांनो सध्या. कारण की भारतातील सर्वात महत्त्वाचे अणुऊर्जा एक केंद्र म्हणून कल्पकम म्हणून ओळखले जाते मित्रांनो. तिथं अणुऊर्जा तयार केली जाते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो. आणि जास्तीत जास्त ही माहिती लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.